पुण्याजवळ फिरायला जायचं म्हटलं की आपल्याला फक्त सिंहगड, लोणावळा किंवा खंडाळा आठवतं. पण खरं सांगायचं तर यापेक्षा खूप सुंदर आणि शांत ठिकाणं पुण्याच्या आसपास लपलेली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण अशी 10 ठिकाणे पाहणार आहोत, जिथे निसर्ग, इतिहास आणि शांततेचा सुंदर अनुभव तुम्हाला एकाच ट्रिपमध्ये घेता येईल. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ही ठिकाणं तुम्ही इझिली वन डे मध्ये एक्सप्लोर करू शकता. एक्झॅक्ट लोकेशन आणि तिथे कसं जायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहिलं ठिकाण आहे झपूर्झा. खडकवासला डॅम तर आपला सगळ्यांचाच फेवरेट आहे, पण यावेळी कुडजे गावातील झपूर्झा हे आर्ट आणि कल्चरल सेंटर नक्की बघा. हे ठिकाण 19 मे 2022 रोजी सुरू झाले असून 7 एकर परिसरात पसरलेले आहे. येथे 10 पेक्षा जास्त आर्ट गॅलरीज आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे खडकवासला डॅमच्या बॅकवॉटरला लागून असल्यामुळे इथला व्ह्यू खूपच भारी आहे. इथे वेगवेगळे वर्कशॉप सुद्धा असतात. पुण्यापासून साधारण 26 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. खडकवासला डॅमच्या आधी एक टर्न घेऊन कुडजे गावाकडे जावं लागतं. तिथून 10-15 मिनिटाचा छोटासा ड्राईव्ह केल्यानंतर तुम्ही या म्युझियम पर्यंत पोहोचू शकता. याचा टाइम सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे आणि गुरुवारी हे बंद असतं. तिकीट साधारण 250 प्रति व्यक्ती इतका आहे. पुढचं ठिकाण आहे भुलेश्वर मंदिर. सोलापूर हायवेवर यवत जवळील माळशिरस गावाजवळ एका डोंगरावर बसलेलं हे अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक शिव मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या अद्भुत शिल्पकलेसाठी आणि हेमाडपंथी स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या भिंतींवरचं कोरीव काम इतकं सुंदर आहे की तुम्ही पाहतच राहाल. खास वैशिष्ट्य म्हणजे इथल्या नंदीची मान थोडी तिरकी आहे. मंदिर डोंगरावर असल्यामुळे पावसाळ्यात तरी इथे छान वाटतंच, पण उंचीवर असल्यामुळे उन्हाळ्यातही छान हवा असते. हे मंदिर भारतीय पुरातत्व खात्याने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. जर तुम्हाला ऐतिहासिक वारसा आणि फोटोग्राफीची आवड असेल तर भुलेश्वरला नक्की भेट द्या. आपलं पुढचं ठिकाण आहे जीवनविद्या ज्ञानपीठ. नेहमीच्या धावपळीतून ब्रेक हवाय तर कर्जतच्या निसर्गरम्य परिसरातलं जीवनविद्या ज्ञानपीठ तुमच्यासाठी बेस्ट आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा विचार देणारं एक पॉझिटिव्ह एनर्जीचं हे केंद्र आहे. इथली भव्य वास्तू, सुंदर मंदिर आणि आजूबाजूच्या डोंगर रांगा मनाला खूप शांत आणि प्रसन्न करतात. इथे वन डे पॅकेजेस उपलब्ध आहेत आणि वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी वेगळ्या पद्धतीने इथे तुम्ही साजरी करू शकता. पुण्याहून ट्रेनने कर्जतपर्यंत जाऊन तिथून ऑटोने इथे पोहोचता येतं किंवा स्वतःची गाडी असेल तर डायरेक्ट ड्राईव्ह करून पण जाऊ शकता. या ज्ञानपीठाला नक्की भेट द्या. आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच तुम्ही इथून बाहेर पडाल. श्री गजानन महाराज मंदिर. शेगावला जाणं शक्य नसेल तर आळंदी जवळच असलेल्या या श्री गजानन महाराज मंदिराला नक्की भेट द्या. इथे आल्यावर तुम्हाला अगदी शेगावला आल्यासारखं वाटेल. हे मंदिर आळंदी धानुरी रोडवर असून इथली स्वच्छता, शिस्त आणि शांतता मनाला खूप प्रसन्न करते. मंदिराचा परिसर खूप मोठा आणि मोकळा आहे, त्यामुळे गडबड गोंधळापासून दूर शांतपणे दर्शन घेऊन इथे निवांत वेळ घालवता येतो. इथे भक्तांसाठी प्रसादाचीही उत्तम सोय आहे. पुण्यापासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. इथे बसनेही जाता येते किंवा तुम्ही कारनेही सहज पोहोचू शकता. आळंदी श्री ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर. पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं आळंदी हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्राचं एक अत्यंत पवित्र आणि शांत तीर्थक्षेत्र आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी मंदिर हे इथलं मुख्य आकर्षण आहे. मंदिराची शांतता आणि भक्तिमय वातावरण मनात घर करतं. मंदिराच्या बाहेर असलेला विस्तीर्ण इंद्रायणी घाट खूप सुंदर आहे. आजूबाजूला असलेल्या जुन्या मंदिरांची रचना आणि तिथला परिसर खूपच सुंदर आहे. आळंदी आणि श्री गजानन महाराज मंदिर हे तुम्ही एका दिवसामध्ये प्लॅन करू शकता. पवना डॅम. पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर लोणावळ्याजवळ असलेलं पवना डॅम म्हणजे पुणेकरांचा फेवरेट गेटवे आहे. जर तुम्हाला निवांत वेळ घालवायचा असेल आणि फोटोग्राफीची आवड असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. समोर विस्तीर्ण पसरलेलं निळं पाणी आणि मागे दिसणारे तुंग, तिकोना आणि लोहगड हे किल्ले. इथे कायाकिंग, मोटर बोट ट्राय करू शकता. संध्याकाळी सनसेटचा नजारा इथून अप्रतिम दिसतो. पवना लेक हे विशेषतः ओव्हरनाईट कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे. बॉनफायर आणि टेंटमध्ये राहण्याचा अनुभव नक्की घ्या. वाघेश्वर मंदिर. पवना डॅमच्या बॅकवॉटरमध्ये असलेलं हे वाघेश्वर मंदिर म्हणजे इतिहासाची आणि निसर्गाची एक अनोळखी भेट आहे. 700 ते 800 वर्षापूर्वीच्या चालुक्य काळातील हे मंदिर कलेचा एक उत्तम नमुना आहे.
या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात जेव्हा धरणाची पाणी पातळी वाढते तेव्हा हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जातं. फक्त उन्हाळ्यातच म्हणजे साधारण मार्च ते मे दरम्यान जेव्हा पाणी कमी असते तेव्हाच हे मंदिराचं दर्शन घेता येतं. मंदिरावरचं कोरीव काम आणि पाषाण रचना बघण्यासारखी आहे. इतकी वर्ष पाण्याखाली असूनही हे मंदिर अजूनही तितकंच भक्कम उभं आहे. धरणाच्या काठावर आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे हे खूप शांत ठिकाण वाटतं. मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाणारा रस्ता थोडा कच्चा आहे. आपलं पुढचं ठिकाण आहे क्षेत्र नारायणपूर. पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात वसलेलं नारायणपूर हे अतिशय जागृत आणि प्रसन्न ठिकाण आहे. हे गाव विशेषतः एकमुखी दत्त मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. सामान्यतः दत्त मूर्तीला 3 तोंडे असतात, पण इथलं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथली मूर्ती एकाच मुखाची आहे, जी अतिशय लोभस आणि शांत वाटते. इथे आल्यावर दत्त मंदिरासोबतच बाजूला असलेल्या 13व्या शतकातील ऐतिहासिक नारायणेश्वर महादेव मंदिर अजिबात चुकू नका. हे मंदिर काळ्या पाषाणात हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून मंदिराचं कोरीव काम आणि तिथली शांतता खूप छान आहे. केतकावळे इथे असलेले प्रति बालाजी मंदिर दक्षिण भारतातील तिरुपती बालाजी मंदिराची ही एक प्रतिकृती आहे. ही पुण्यापासून 45 किलोमीटर असलेल्या केतकावळे गावामध्ये आहे. हे मंदिर नारायणपूर पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे. इथली वास्तुकला आणि भगवान व्यंकटेश्वरांची 7 फूट उंच मूर्ती पाहून तुम्हाला थेट तिरुपतीला आल्याचाच भास होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरात मोबाईल किंवा कॅमेरा नेणं सक्त मनाई आहे. दर्शन घेताना मोबाईल काउंटरवर मोबाईल जमा करावे लागतात. मंदिराचा परिसर खूप मोठा आणि स्वच्छ असल्यामुळे फॅमिली सोबत निवांत वेळ घालवायला हे बेस्ट ठिकाण आहे. त्रिमंदिर पुणे सातारा महामार्गावर वर्वे येथे हे मंदिर आहे. हे पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडापासून बनवलेले असून वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते जैन, शैव आणि वैष्णव या 3ही धर्मांचे प्रमुख देव एकाच छताखाली आहेत. मंदिराचा परिसर अतिशय मोठा आणि स्वच्छ आहे. आजूबाजूला असलेल्या गार्डनमुळे इथे फॅमिली सोबत वेळ घालवायला खूप छान वाटतं. इथे अतिशय भव्य आणि सुंदर बाग आहे जिथे तुम्ही निवांत बसू शकता आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे गार्डन आहे. नारायणपूर इथे असलेले दत्त मंदिर, केतकावळेचं बालाजी मंदिर आणि त्रिमंदिर अशी एक पूर्ण दिवसाची ट्रिप प्लॅन करता येते. तर ही होती पुण्याजवळील काही ठिकाण. यातलं तुमचं आवडतं ठिकाण कोणतं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ही व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी.